रात्री सहज म्हणून बाहेर आले तर पाहते तर काय, पत्र्याच्या नळ्यामध्ये मस्तपैकी बसलेली इवलीशी चिमणी, जी झोपेच्या तयारीत होती. आणि तिचीच एक सखी मस्तपैकी आपली म्हणजे बोका मांजर हे सहज पोचणार नाही अशी सुरक्षित जागा शोधण्याच्या तयारीत झाडावर बसलेली होती. चिमणी जिथं बसलेली होती नळकंडेच्या खाली, तोच एक कोळी आपलं घर भरभर विणून लाईटीत फिरणारे जे कीटकं आहेत ते अडकले जातील या आशेने मस्तपैकी आपण ते पोटभर खाऊ हा विचार करून तो घरातच वाट पाहत होता. रात्रीच्या या आगंतुक पाहुण्यानंतर भल्या सकाळी धुक्याच्या चादरीत लपेटलेली ही पाखरं, जी इतर वेळी आपल्या पंखात आभाळ पेलवण्याची क्षमता धरून उडत असतात, पण आज उन्हाच्या कवड्याशी वाट पाहत एका तारेवरून दुसऱ्या तारेवर उडत दाटीवाटीने रेटून बसलेली होती. आगंतुक पाहुणे म्हणजे अचानक येणारी पाहुणे, जी येतात नि निघून जातात. जिथे राहतील असे काही काही पाहुणे आपली छाप सोडून जातात. तर आजचा माझा लॉग या संदर्भातला, पण जो आज हा लॉगमधला पाहुणा आहे ना, तो आगंतुकही नाही आणि पाहुणाही नाही. आणि हा अचानक आला, पण तो कायमचा म्हणजे आमचा एक फॅमिली मेंबर म्हणूनच. तर चला आमच्या फॅमिली मेंबरमध्ये आपल्या फॅमिली मेंबरमध्ये कोण ॲड झालं आज आपण या लॉगमध्ये पाहू. आणि तुम्हाला किती आवडला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. रोजच्याप्रमाणे आजचाही दिवस उगवला होता. रोजचा दिवस आणि आजच्या दिवसाचा फरक हाच की आजपासून माझ्या कामामध्ये वाढ होणार होती आणि रोजच्या प्रमाणापेक्षा आजपासून माझा विरुंगळाही दुपटीने मिळणार होता. हा, लकी. हो, याचं नामकरण अलीकडेच झालेलं, पण याचं नाव काय ठेवायचं यावरून भलतेच वाद. शेवटी विराम लकी द बेस्टवर येऊन थांबला. इतर वेळेस दिवसभरात एकदाच माझ्याकडे गरका असणारा साचीचा राहायचा, पण हा जेव्हा लकी आला ना, अर्थात साचीच्या फेऱ्या बोटावर न मोजता येण्यासारख्याच झाल्या होत्या. शौर्य तर कधीच येत नाही, पण या क्यूट क्यूट लकीने शौर्याचे पाय मी जिथे राहते ना तिथे वळवले होते. म्हणजे लकीचा लळा गोडवा किती लागला या पोरांवरून कळत होतं. तसा हा लकी जरासा लाजराच आहे. असं नाही की हा लकीच आमच्याकडं पहिल्यांदा आलेला आहे. कुत्र्यांच्या बाबतीत झालं तर 2 तर कुत्रे आम्ही नक्कीच पाळलेले, आणि पाळीव प्राणी म्हटल्यानंतर आमच्याकडं गाय पण होती. तशा 2 गाया झालेल्याच होत्या. आणि बाहेरून अशा मांजरी वगैरे यायच्या, तर काय आम्ही कधी पाळलेल्या नाही ही मांजरी, पण बाहेरच्या ह्या मांजरी आमच्याकडे जास्त करून यायच्या. आणि त्याच्यातल्याच आमचे हे 2 जो पांढऱ्या कलरचा होता तो मोत्या कुत्रा, आणि इतका सुंदर पद्धतीने तो आम्हाला साथ द्यायचा आणि खूप छान पद्धतीने फोटो वगैरे पण काढायचा. एक होता काळ्या कुत्रा, पण तो जरा डॅम्बिश होता. त्यांची काही एवढी मेमरी फक्त असेल ती फोटोमधलीच. ते पण भलतूच नटकट हुशार होतेच. त्यांचे पण खूप साऱ्या आठवणी अजूनही स्मरणातच आहेत. हा आहे आपला नवीन फॅमिली मेंबर लकी. हा कसा आला, याला कोणी आणलं, आम्ही याची किती दिवसापासून वाट पाहत होतो, आता पुढं पाहूच. अय्यो, कुत्रा आणलं. अय्यो शौर्य, वाव. बघू आपल्याला नवीन कुत्रा. वाव 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 पिल्लू, काढा बरं त्याला. जवळजवळ 3 महिन्यापासून ह्या कुत्र्याची वाट पाहत होतो आणि आज ती प्रतीक्षा आणलं रे. घरी का, तुमच्या घरी. बघू पिल्लू 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 पिल्लू. अय्या किती सुपर आहे, किती छान पिल्लू, मस्त. थँक्यू. बस ना, तू काय करता आता. बस इथं. तू आता 10वीला आहे का. कुत्रा कुठं भेटला तुला. घरी तुमच्या कुत्र्याला झालं का. हा का. हे काय लागलं याला. हां हां, हे मग आता याला काय आता बांधून बिंदून म्हणजे सवय असेल ना. अरे अरे इकडं ना शौर्य किती मस्त आता बसलाय पिल्लामध्ये. वाव काय भारी पिल्लू. वा वा, गोड गोड पिल्लू. ते छान आहे रे, हे एवढा आजपर नाही आहे. थँक्यू. बोललो माझ्या हातात आला का. बोलला नाही आम्ही बोलो उलटी टीम. क्या उलटी वाटती मला का.
होती? हा. कस काय उलटी होती? याला बुबुला. तो म्हटला का? हा. तो म्हटलं मला असं हाय, काय नाव ठेवायचं? पिल्लू. पिल्लू ठेवायचं? चिट्टी किती वाली 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 पिल्लू ग, माझ्या उच्च ग. पप्पी घे माझी. तो नाही घेणार तुझी, तूच त्याची घ्यावा लागन. क्यूट दिसतंय, क्यूट. मी सांगते कुठे घेऊ. हा ना, किती दिवस सांगितलं होतं पिल्लू आणायला आणि आता घेऊन आला हा पिल्लू. आणि शौर्याला तर फार लळा लागलाय त्याचा. असं बसलाय पार त्याला घेऊन. आता त्याला काही सोडत नाही शौर्य. हे पिल्लू दाल. शौर्याला उचलता येईना, पण त्याला सोडलं पिल्लू नको इकडं, घेऊन चालला तो. आता त्याचं मन भरल्याशिवाय तो देणार नाही पिल्लू इकडं. किती भारी आहे त्याची. घेऊन येतोय. त्याला ना हे करायचं, छोटी साखळी आणायची एवढी एवढी अशी. साखळी आता याला धुवून काढायचंय मस्त अंग रज रज रज. काय क्यूट आहे. लकीच्या शरीरयष्टीने आणि त्याच्या ओव्हरलोड क्यूटनेसने सर्वांनाच त्याच्या प्रेमात पाडलं होतं. पण आता त्याची शरीरयष्टी अशीच राखण्यासाठी काय खाऊ घालावं हा मला पडलेला प्रश्न. याला काय खाऊ घालायचं? काही नाही, तुम्हाला घालता येईल बोंबी. बोंबील का? चांगलं तिखट होतं ना बोंबील खाल्ल्याने. तुम्ही काय घालता कुत्र्याला तुमच्या? बोंबुल, मासे, मटण. अरे बापरे. मग हे किती दिवसाचं आहे कुत्रं? हे महिन्याचं. महिन्याचं आहे? महिनाभर काय खाऊ घातलं? काही नाही, दूध पितो चालतं. हा का? इकडे 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 इकडे. आता साची पाहिजे. नाही, जनावरांपासून लांबच पाहिजे. हात नको लावू. त्याला आपण लस टाकू, लस टोचून आणू ना. सरकारी दवाखान्यात भेटत आहे लसी फुकट. हा का? सरकारी दवाखान्यात पण पिशवीत घालून घेऊन जायचं एखाद दिवशी. लस टोचून आणायचं. काय नाव ठेवायचं याचं? काय ठेवायचं बरं याचं नाव? आता ठरवू आपण. 10वीला गेला? कुठे आहे आपल्या शाळेमध्ये? तू इथंच आहे का? हा का? आणि यांनी बघा आपल्यासाठी पिल्लू आणलेलं आहे. आणि खूप दिवसापासून वाट पाहतो बरं का. 2 महिने झाले. आज आणि उद्या आणि आज आणि उद्या आणि, पण त्यांनी आज घेऊन आलेला आहे. किती भारी पिल्लू आहे की नाही शौर्य? होतं मागच्या वेळेस ना, कुत्री होती ना, आपल्याला कुत्रा पाहिजे होतं, हा, त्यामुळे लेट झालं आणायला. हे आपलं पिल्लू आणि हे दुसरं पिल्लू. किती भारी पिल्लू. याला तब्येत बनवायचीच गरज नाही. हे आईच्या दुधावरच आहे ना. आईच्या दुधातली ताकद किती असते ना. त्याला संस्कार ही सूचे ना तिनेच लावलेले होते वाटतं. माझ्या मांडीवर चांगलं बसलेलं होतं आणि तिने टपकन उडी मारून तिकडे जाऊन सू केली. इतकं नवल वाटलं ना मला. बस किती नामी राहतं हे कुत्र. चला चलो चल. हे तुला ओळखतं रे चांगला. शौर्य त्याला घर बघायचंय. घर दाखव. घर बघायचं तुला. सचाली सचाली चल चल सचाली चल चल चल. सचीला आपण दाखवू. सचीला दाखवू. मला साचीचे एक्सप्रेशन पाहिजे होते की जेव्हा हा लकी तिच्या समोर दिसेल ती कशी रिॲक्ट करेल. याहू नवीन कुत्रा. यांनी आणलं यांनी तेजसने. हा साची तू रडत होती ना गोल्डीसाठी. बघ बरं भारी ना. आवडलं? हा लाजते काय? नवीन पाहुणा आला आपल्याकडं. पाहिला नवीन पाहुणा. घे घे लाडकर म्हणजे मग मला बांधून ठेवायला आहे ना. आपला नवीन पाहुणा हा गोल्डी. वेलकम वेलकम. चला आता याला उद्या आंघोळ घालू आपण. हा भारी दिसतंय. केसही भरपूर आहे. मला याला हात लावले आवडत ग. का मारामारी खेळते? झालं बस सुरू तुमचं. ते पिल्लूला झोपायलाय. हा पिल्लू ते काय स्वयंपाक खोलीत झोपलाय. मग बघ ना तिकडं. तिथं झोपलंय ते चुपचाप. बघायचंय. चल चल. इथं कोपऱ्यात येऊन झोपलाय.
ते घाबरतं मग. तुम्ही सारखे येतात ते बरं त्याला खायला काय काय घेऊन आले तुम्ही? मैत्री करायची ना त्याच्याशी, मग काय आणलं? चिकन दे. तुला दे. दे ना हात. चला तर त्याच्या जागेवर बसव. इथं 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 हे बघ, इथं 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 ठेव इथं. शौर्य तर त्याला घरीभर सोडत नव्हता, सारखा त्या पिल्लासाठी यायचा. झोपलाय तो आता. डोळे उघडले पण मग आता त्याला झोप लागणार आहे ना. आता तो झोपेवर आलेला आहे. तुम्ही सारखे येता त्याची झोप मोड करता. तो छान झोपलेला होता की नाही? डिस्टर्ब नाही केलं तर ते झोपतं. बोल ना. हा तो इथं झोपतो, इथेही झोपतो, कुठं पण झोपतो तो. कुठं पण झोपतो तो. लपतोय तो घाबरतो तुम्हाला, म्हणून तो येणार लपून बसतो. लांब व्हा लांब व्हा. त्याला पकडायचं नाही. हात नाही लावायचा. हात नाही लावायचा. हात नाही लावायचा. ते घाबरलंय, घाबरतं. त्याला खाऊ काय आणला मला सांगा? तो ते खाईल का? आवळा खातो. त्याला खाऊ काय आणला? तेव्हा तो आता लागला रडायला. तुम्ही त्याला दिलं हे करून. आता काही खरं नाही. का रडायला लावलं त्याला? हां, त्याला नाही खायचं. त्याला स्वस्त झोपायचंय. तुम्ही त्याला डिस्टर्ब करू नका बरं. करा तुम्ही पण. काय नाव याचं अजून नामकरणच झालेलं नाहीये. चला त्याला घरात घ्या. हा बोट पकडन तो आता. आता हा जो लकी आहे, लकी सुरुवातीला जो बुजबुजल्यासारखा होता, आता तो जास्त प्रमाणात रुळला होता. चांगला उड्याही मारत होता. पहिले ती लपून बसत होता, पण आता समोर येत होता. ठेवलंय ना तुला पाणी? मग काय तो सारखा माझ्याच मागं मागं राहायचा. मी स्वयंपाकखोलीत गेली की स्वयंपाकखोलीत यायचा. मी बाहेर आली की तोही बाहेर यायचा. मी कुठेही जाऊ तो माझ्या मागं मागच राहायचं. जणू लहान मूल कसं आईच्या मागं लुटू लुटू चालतं, अगदी त्या पद्धतीने हा माझ्या मागं लुटू लुटूच राहायचा. आज झोपेलय. खोड्या करते. हे तोड ते तोड, हे कर हे ते चालू. इथे चौ बसतो, पुन्हा उठतो. माणूस जागेवर बसला का पुन्हा त्याचं सुरू राहतं. बोर खातो तो. काय काय खातो? पहिले खाऊ देता. तिने बोर खाल्लं. बोर खातोय. काय खाशीन काय नाही तू? आवडलं वाटतं त्याला बोर. पचल का ते? पचल भाजीपाला पचल तुला? ये फळं पचतील. चला सकाळ तर उजाडली होती आणि त्याला आंघोळ घालायची होती. तर कडक कडक पाणी, गरम पाणी त्याला आंघोळीसाठी घेतलं होतं. डेटॉल पण टाकलं होतं आणि मस्त शॅम्पूनी त्याला मी आंघोळ घालणार होते. असं नाही की मी फक्त ह्यालाच नाही, आमची ह्या आधीचे 2 कुत्रे होते ना, त्यांना सुद्धा अशीच आंघोळ घालायचे मी. आणि मला हीच धास्ती की हा मला नीट आंघोळ घालून देईल की नाही. पण हा गैरसमज त्यांनी लगेच खोडून टाकला होता.
आंघोळ घालताना मी एवढं जाणून घेतलं की याचे हे केस आहे, या केसांमुळेच हा जरा झुपकेदार आणि गुब्बू गुब्बू दिसतो. कुत्र्याच्या अंगावरचे केस हे खरंच त्यांच्या सौंदर्यामध्ये अधिक भर घालतात आणि खरंच हा केसांमुळं अधिक छान दिसत होता, अगदी क्यूट दिसत होता. आता त्याला वापरण्यात येण्यासाठी ठेवणीतले जे कपडे होते ते सुद्धा त्याचा वापर करण्यात आला आणि एक सेपरेट त्याला कंगवा सुद्धा ठेवण्यात आला. तर माझी YouTube फॅमिली, आपल्या फॅमिली मेंबरमध्ये हा अजून एक ॲड झालेला तुम्हाला तो कसा वाटला जरूर कमेंट करा. चॅनलवर जर कोण नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया आपण अशाच नवनव्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.